तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण तुतीला पाळी घालायचं चालू आहे बघा। तर तुतीमध्ये थोडंफार गवत झालंय, मेहनत करणं गरजेचं असते। तर आपण हे 6.5 अंतर आहे ह्या दोन याच्यामधलं, म्हणजे तुतीमधलं। आणि हे दिसतं, हे पाळी चलती आहे, 3.25 फुटाचं अंतर आहे। तर मित्रांनो, हे जरी 6.5 फुटाचं असेल तर आपलं एकच आऊत चलतं आहे बघा। म्हणजे त्याच्यात आपल्याला आऊत काही बदली करायची गरज नाही पडत, कारण एकदाच आऊत आपण दोन्ही साईडने चलते। तर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आऊत चलते ते। तर मित्रांनो, आपण पट्टा पद्धत लागवड केलेली आहे बघा। तर पट्टा पद्धत लागवडीने काय होते, तर हवा खेळती राहते बघा। आपल्याला तुती कट करायला सुद्धा अडचण येत नाही। ह्या मधल्या आपला पेस असतोय, त्याच्यातून आपल्याला तुती कट करायला सोपं जातं आहे, चालायला त्याला। आणि हे पाहू शकता, आपली जाताना आणि येताना जर आपण आऊत हाकलं तर एकदम रानओकेमध्ये होऊन जाते बघा। तर हे पाहू शकता, आता या साईडने झालेलं आहे बघा पाळी घालणं। 2 फुटाचं आऊत आहे आपलं, आणि याच्यात आपल्याला दोन्ही साईडने दंडसुद्धा पाडता येते। तर मित्रांनो, तुती शेळ्यांसाठी एक नंबर चारा आहे। आणि आपण जर मेहनत केली तर तुती खाण्यासाठी सुद्धा लवकर येते शेळ्यांना। आणि पाहू शकता कशी क्वालिटीची तुती आहे सर्व आपली। आता हे पाहू शकता, हे दोन्ही साईडने सुद्धा म्हणजे आऊत चाललं आहे बघा। आणि हे 3.25 फुटामधलं अंतर आहे, याच्यामध्ये सुद्धा एकदा चलते बघा। तर मित्रांनो, शेळ्यांसाठी क्वालिटीचा चारा म्हणजे तुती। आता याच्यात बघा, आपण ही हाईट किती झाली, 10 फुटापर्यंत झाली बघा, 8 ते 10 फुटापर्यंत। तर त्याच्यात सुद्धा आपली बैलाने पाळी चलते बघा। आणि पाहू शकता, आपलं असं जर अंतर चांगलं असेल तर पानं पिवळे कमी पडतात। आणि आपण जर दाट लावली तर पानं गळून जास्त जातात, कारण त्याला मोकळ्या हवा लागत नाही बघा। तर हे पाहू शकता, आता ही एक बेटाडामध्ये किती ही इथं। तर मित्रांनो, शेळ्या एकदम आवडीने खातात आणि सालीसकट खातात बघा। आणि या चाऱ्याला काही अडचण सुद्धा येत नाही। जास्त पाणी झालं तरी बी वाळून जात नाही, आणि कमी पाणी जरी असेल तरी काही झाडं वाळत नाहीत। आता ह्या रानामध्ये आपल्या या खालच्या साईडमध्ये पाणी वाहत होतं बघा 10-15 दिवस, तरी आपलं एकही झाडाची मर झालेली नाही बघा। तर मित्रांनो, कसा आहे आपला तुतीचा प्लॉट, आपल्याला कमेंट करून सांगा। आता काही जण म्हणतात तुती फुटत नाही, काही नाही। तर आपली तुतीची क्वालिटी पाहू शकता कशा पद्धतीने तुती आहे। आणि कोणाची काही अडचण असेल ना मित्रांनो, तर कमेंट करून विचारू शकता। पण शेळ्यांसाठी 10 जरी शेळ्या असतील तर 10 गुंठे तुती लावा। तर मित्रांनो, कसं आहे नियोजन हे पाहू शकता। तर इकडं कट केलेले आहे आपण, तर इकडं आणखीन हे कट करायचे राहिलेले आहे। आणि इथं हे दिसती
हे आता पाहू शकता फुटायला लागले बघा कांड्या. तर मित्रांनो आपली घरचीच बैलजोडी आहे बघा. तर कशी आहे आपली बैलजोडी कमेंट करून कळवा. आणि तुतीविषयी जर ज्याला शेळीपालनात खरंच गरज आहे त्याला व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कारण आपल्याला जे खरंच नवीन शेळीपालन करते त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे. आणि तुम्हालासुद्धा आपली तुतीची क्वालिटी कशी वाटली, व्हिडिओ जर आवडला तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.